आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आ- या सर्वांना माझ्याकडून सर्वात आधी शुभ सकाळ. आजचा दिवस फक्त सण नाही, तर आजचा दिवस प्रेरणेचा ज्वालामुखी आहे. आजचा दिवस आजचा दिवस प्रत्येक तरुणाच्या मनात जिद्द पेटवणारा दिवस आहे. कारण आज आपण स्मरण करत आहोत अशा युग पुरुषाचे, ज्यांनी गुलामगिरीच्या काळातून स्वराज्याची स्वप्ने पाहिली. ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आपण कसे म्हणतो, द न्यू चॅप्टर बिगिन्स, तसे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक नवीन चॅप्टर सुरू झाला. तो चॅप्टर होता जिजाऊ व शहाजी महाराज यांचे मोठे पुत्र यांचा. तर आधीच्या काळात आधीच्या काळात मोठी मोठी साम्राज्य होते, ताकदवर सैन्य होते, पण एक छोटा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर ही फक्त घोषणा नव्हती, तर ती जिद्द होती. महाराजांनी आपल्याला शिकवले, भीतीवर विजय मिळवा, संकटांना सामोरे जा आणि प्रयत्न तोपर्यंत करत राहा तोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही. महाराजांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. कारण संकटे आली, अडथळे आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कारण त्यांना माहित होते की जोपर्यंत प्रयत्न चालू आहे तोपर्यंत तोपर्यंत पराभव नाही. शिवाजी महाराज हा चॅप्टर 3 एप्रिल 1980 रोजी 1680 रोजी रायगड किल्ल्यावर संपला. तर मी शेवटी जाता जाता एवढेच बोलतो की तलवारीच्या प्रत्येक वारात शौर्याची कहाणी बोलत होती आणि शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयात जनतेची 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 जनतेचा हक्क होता. धन्यवाद.